धन्यवाद अध्यक्ष महोदय। महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे। इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते। ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही, ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही। मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते, बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते। सत्ताधारी पक्षाकडून शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये जे शब्दांचे बहर नुसते उधळण्यात येत आहेत आणि सरणावर जाण्यासारखी शेतकऱ्यांची अवस्था आज महाराष्ट्राच्या संपूर्ण शेतकऱ्यांची झालेली आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्याचे औद्योगिकरण आज रोजी 48% आहे। त्यानुसार 52% जो भाग आहे तो ग्रामीण भागातला येतो। शेती क्षेत्राचे योगदान आजच्या GDP मध्ये 15% असले तरी जो रोजगाराचा जो भाग आहे, रोजगार पुरवण्यामध्ये आपण 60 ते 65% प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष या शेती क्षेत्रावरती अवलंबून आहोत। आणि म्हणून जवळपास 7 कोटीच्या पेक्षा जास्त जो नागरिक आहे शेतीवरती अवलंबून आहे। आणि रोजगारामध्ये प्रत्यक्षात 24% प्रमाण आहे, पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे 60-65% शेतीचं योगदान आहे। ही गोष्ट आपण विसरून चाललेलो आहोत। अध्यक्ष महोदय, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, या भागामध्ये शेती आणि शेतीपूरक व्यवसाय याच्या व्यतिरिक्त तिथे कुठलाही विषय नाही। काही महत्त्वाच्या महानगरपालिका असतील, नगरपालिका क्षेत्र असतील, ते जर सोडलं तर उर्वरित सगळ्या नगर परिषदा असतील, नगर पंचायती असतील, या सुद्धा शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसायावरती अवलंबून आहेत। आणि म्हणून आज या शेतीची, या शेतकऱ्याची, ग्रामीण भागाची, तिथल्या विकासाची काय अवस्था आहे। अध्यक्ष महोदय, आज आत्महत्येच्या संदर्भामध्ये चर्चा झाली। 1 मार्च पासून ते आतापर्यंत 367 आत्महत्या झालेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, आत्महत्या होण्याचं नेमकं कारण कोणी बघितलेलं आहे का? सत्ताधारी मंडळी आत्महत्याची कारण शोधतंय का? थातूर मातूर उपाय योजना करून पॅकेजेस शेतकऱ्यांना देतं आणि वरवरचा मुलामा करताय। शेतकऱ्यांना शाश्वत स्वरूपाच्या कोणत्याही योजना शासनाकडून आतापर्यंत देण्यात आलेल्या नाही। शासन कोणतंही असो, शासन हे असेल किंवा ते असेल, परंतु शेतकऱ्यांना शाश्वत स्वरूपाच्या योजना न दिल्यामुळे आज कधी नव्हे शेतकरी हवालदिल झालेला आहे, वाऱ्यावर सोडलेला आहे। अध्यक्ष महोदय, 2011 मध्ये काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळेस आदरणीय डॉक्टर नितीन राऊत हे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री होते। मी त्यावेळेस त्यांचा खाजगी सचिव होतो। मला आठवते, आम्ही विदर्भ आणि मराठवाडा याच्यामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना जर करायचा असेल तर त्याला पूरक व्यवसाय दुधाचा दिल्याशिवाय पर्याय नाही। पश्चिम महाराष्ट्र सुखी आहे याचं कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने आहेत म्हणून तो पुढे नाही, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध संकलनाच्या अतिशय मोठमोठ्या डेअरीच्या केंद्र आहेत। दूध व्यवसाय त्या ठिकाणी भरभराटीला आलेला आहे। दर प्रत्येक 8 दिवसाला त्यांच्या घरामध्ये दुधाच्या निमित्तानं पैसे येतात, बाजारहट होते, मुलांचा जो काही खर्च होतो थोडाफार खर्च चालतो। विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे? सोयाबीन असेल आणि किंवा कापसाचं पीक असेल, थोडंफार कॅश क्रॉप असेल, हे कॅश क्रॉप 4-5 महिन्यानंतर येतं। तोपर्यंत त्यांनी काय करायचं? आणि त्या कॅश क्रॉपला भाव काय आहे? तुम्ही बघितलं असेल सोयाबीनची परिस्थिती कशी झालेली आहे। सोयाबीनला 4,892 हा हमी भाव दिला होता आणि सत्ताधारी पक्षातले आता इथे दिसत नाहीत, ते फार स्वतःचं कौतुक करून घेत आहेत की सोयाबीनला आमची एवढी खरेदी झाली, तेवढी खरेदी, विक्रमी खरेदी झाली। अहो, कसली खरेदी झाली आहे? 50 लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पन्न झालेलं आहे। किती? 50 लाख मेट्रिक टन। खरेदी किती केली? खरेदी फक्त 11 लाख मेट्रिक टन केलं। म्हणजे 25% खरेदी जी आहे ती नाफेडच्या अंतर्गत झालेली आहे। जवळजवळ 75% जी सोयाबीन आहे ते खुल्या मार्केटमध्ये 3,000, 3,500, 4,000 या दराने विकावं लागलं होतं। महायुतीच्या सरकारने त्यांच्या अजेंडामध्ये, महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कबूल केलं होतं की सोयाबीनला आम्ही 6,000 रुपये भाव देऊ, नसेल दिला तर भाव फरक देऊ। 4,892 आणि 6,000चा भाव फरक तर सोडाच, तुम्ही त्यांच्या हातावर तुरी दिल्या, मात्र
जे काही 4,892 नाफेडची जी काही त्यांनी जी हमी दिली होती त्याच्यामध्ये 100% सोयाबीनची सुद्धा आपण त्याच्यामध्ये खरेदी करण्यासाठी त्या नाफेडला आपण सांगू शकलो नाही आणि अशा प्रकारे शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार आहे. आणि म्हणून आपण शेतकऱ्याच्या नावानं अनेक मोठमोठ्या गर्जना करतो, घोषणा करतो, प्रत्यक्षात शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलेलं आहे. आज शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कोणताही कैवारी, कोणताही वाली आणि विशेषतः सत्ताधारी पक्ष तर नाहीच नाही, यांनी शेतकऱ्याच्या विषयावरती बोलूच नाही. आणि म्हणून आता या दृष्टीनं शाश्वत स्वरूपाची उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, NDDB सोबत करार झाला, NDDB सोबत ते दुधाच्या संदर्भामध्ये जो दुसरा टप्पा आता NDDB सोबत चालू आहे, परंतु त्याला शासनाने जर आर्थिक मदत दिली, कारण त्याच्यामध्ये निधी नाही आहे, त्याच्यामध्ये जर शासनाने आर्थिक मदत केली तर विदर्भ आणि मराठवाडा आणि खानदेशामध्ये जे काही दुधाचं पूरक उत्पन्न शेतकऱ्याला मिळेल आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील. देशमुख साहेब, तुम्ही सहमत आहे की नाही? आणि शेतकऱ्यांना जर पूरक उत्पन्न, शेतकऱ्याच्या आत्महत्या जर थांबवायच्या असतील तर थातूर मातूर पॅकेज देऊन भागणार नाही, तर त्यांना पर्यायी स्वरूपाचं दुधाचं उत्पन्न लागेल. प्रत्येक घराघरामध्ये दुधाळ जनावरं यावे लागतील. दूध आणि दुधाच्या संदर्भात उद्योग व्यवसाय भराभराटीस आला पाहिजे. याचबरोबर शेतीशी संदर्भित जे ॲग्रिकल्चरल जे काही प्रॉडक्ट्स आहेत, सीड्स आहेत, त्याच्यावर आधारित आमचे उद्योग नाही आहेत. MIDCच्या संदर्भात चर्चा होते. MIDC येथे उद्योग जगतामध्ये आम्ही फार मोठी कमाल केली असं सांगतो. हजारो लाखो कोटीचे करार आपण महाराष्ट्रात समूहित इतर कंपन्या करतायत, अशा प्रकारची चर्चा होते. अध्यक्ष महोदय, मी नेहमी म्हणतो महाराष्ट्र हा 2 विभागामध्ये वाटलेला आहे. मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर आणि काही मेट्रोपॉलिटन शहरं हा एक महाराष्ट्र आहे आणि उर्वरित सगळे जे जिल्हे असतील तो दुसरा महाराष्ट्र आहे. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्राची पर कॅपिटा इन्कम जे आहे ते 4 लाख आहे, 5 लाख आहे, काही या जिल्ह्यांचं 4-4 लाख, 5-5 लाख पर कॅपिटा इन्कम आहे. परंतु माझ्या बुलढाणा, नंदुरबार, गडचिरोली, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यांचं पर कॅपिटा इन्कम किती आहे तुम्ही अनुभवलंय का, बघितलंय का? अहो ते 1 लाख सुद्धा नाही. माझ्या बुलढाणा जिल्ह्याचं पर कॅपिटा इन्कम जे आहे ते फक्त 86,000 आहे. कुठे 4 लाख, कुठे 5 लाख आणि कुठे 86,000. आणि म्हणून ह्या ज्या वल्गना होतात की महाराष्ट्र नंबर 3 वर, महाराष्ट्र नंबर 2 वर आहे. हो भाऊ, आम्हाला पण छान वाटतंय महाराष्ट्र नंबर वर गेलाय, पण ग्रामीण भागातल्या उद्योजकतेचं काय? ग्रामीण भागातली ही जी डिस्क्रिमिनेशन आहे त्याच्याबद्दल कोणी बोलणार आहे की नाही? आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, उद्योग मंत्री महोदय यांना माझी विनंती आहे की कृषी क्षेत्रावर आधारित, कृषीशी संबंधित जे काही ॲग्रो प्रोसेसिंग युनिट्स आहेत, जे काही पल्प आहेत, फळबाग आहेत, याच्यावर आधारित आम्हाला उद्योगाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी बाजारपेठा आल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, शिवसेनेच्या वतीनं मी एकटाच बोलतोय, मला जरा वेळ द्या ना. आम्ही नेहमीच त्या याच्यामध्ये जातोय, थोडासा आज वेळ द्या, आज बोलू द्या. आणि म्हणून अध्यक्ष महोदय,